लाल महल हे भारतातील पुणे येथील सर्वात प्रसिद्ध स्मारकापैकी एक आहे, जिथे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले। 1630 मध्ये शहाजी महाराजांच्या आदेशानुसार दादाजी कोंडदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी पुणे येथे लाल महल बांधण्यात आला। येथेच छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई माता या राहत असत। तोरणा किल्ला जिंकण्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज येथेच राहत होते। 1645 पर्यंत तोरणा किल्ला जिंकेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज लाल महालातच राहत होते। शिवाजी महाराजांचा विवाह पहिल्या पत्नी सईबाईंशी 16 मे 1640 रोजी लाल महालातच झाला। लाल महाल हे शिवाजी आणि शाहिस्ते खान यांच्यातील चकमकीसाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथे शिवाजी महाराजांनी लाल महालाच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या 4 बोटे कापून शाहिस्ते खानाची टाकली। सध्या जे आपण लाल महल बघतो ते महानगरपालिकेने 1988 साली बांधण्यात आलेले। पूर्वीचे राजमहल आज अस्तित्वात नाही, परंतु त्याची हुबेहूब नकल करण्यात आली आहे। महाराज या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मोगलांच्या त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक लोकांना परत बोलवण्यात आले। जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वर्षे शत्रूच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरून येथे शेती कसायला पुन्हा सुरुवात केली। शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून औरंगजेब हैराण झाला होता। त्यासाठी त्याने आपल्या मामा शाहिस्ते खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले। शाहिस्ते खान दिल्लीहून 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला। त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते। खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महल। तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्ते खान पुण्यात उच्छाद मांडत आहे। दरम्यान शाहिस्ते खानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती। त्याने अनेक ठिकाणी गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते। 3 वर्षे शाहिस्ते खान पुणे आसपासच्या गावांना त्रास देऊ लागला। छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता। त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाहीत। दरम्यान शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली। त्या अवघ्या निवडक 400 विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्ते खानाची धांदल उडाली। या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची 3 बोटे कापली। तसेच या लढाईत शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला। याचा शाहिस्ते खानाला जबर खतरा बसला आणि तो अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून दिल्लीला रवाना झाला। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महल मुक्त केला। आज या घटनेला 350 वर्ष होत आहेत। इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला।